बघतेस तारा, बघतेस काय केलं या सावलीने ते? तारा, तुला ओव्हरटेक करते ही पोरगी. ससा आणि कासवाच्या गोष्टीत कासव जसा हळूहळू जात जात सशाला मागे पाडतो ना, तसंच अगदी ही पोरगी करते. हा, कालपर्यंत आपल्या मेहरबानीवर जगणारी ही आज बघ, तुझा फोटो लहान आहे तिच्या फोटोपेक्षा. असा मोठा फोटो लावून घेतलाय मॅडमनी स्वतःचा. बघ, दिसतंय? नाही मम्मा, मला ना सावली खरंच भोळी वाटते. तारा, सावलीची वकिली करतेस तू? या सावलीची? तारा, अगं कधी माणसं ओळखायला शिकणार आहेस तू? हा, माणसं ओळखायला शिक तारा, माणसं ओळखायला शिक. वाटते तेवढी भोळी नाहीये. बघितलंस, हळूहळू करत 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 सगळं मिळवलं या पोरीने. तुझा केवढा मोठा इन्सल्ट आहे हा तारा, तुला कळतंय का? ठीक आहे, होऊन जाऊ दे हिचंही थोडंसं कौतुक थोडे दिवस. एकदा का ही त्या मेहेंदळ्यांच्या घरातनं बाहेर पडली ना, काळ कुत्रही विचारणार नाही हिला. तेव्हा बघते मी कुठे जाते ते. बरं, हे सगळं जाऊ देत मम्मा, पण त्या जगन्नाथचं काय आहे? त्या माणसाची खूप भीती वाटते ग मला. म्हणजे गाणं गाताना ना तो काहीतरी प्रॉब्लेम करेल असंच वाटत राहतं मला. तारा, तू दरवेळेस कार्यक्रमाच्या आधी अशी नर्वस का असतेस बाळा? आजपर्यंत त्याने काय काय करण्याचा प्रयत्न केलाय? तुझ्या मम्माने काही घडू दिलंय? नाही ना? या जगन्नाथची मजल कुठपर्यंत जाऊ शकते ना, ते या भैरवीला चांगलंच ठाऊक आहे. त्याचं टेन्शन नको घेऊ तू.